आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। बँका व फायनान्समधील मराठी भाषेसाठी मनसे कोल्हापूरचा आक्रमक एल्गार। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व बँका व फायनान्स कंपन्यांमधील सर्व प्रकारचे व्यवहार फलक मराठीतून असणे गरजेचे आहे। मात्र सर्व बँका व फायनान्स कंपन्या आरबीआयचे नियम धाब्यावरती बसवून जाणीवपूर्वक मराठी भाषेला डावलून इंग्रजीला प्राधान्य देत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी एल्गार आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला। आयडीबीआय बँकेच्या दारामध्ये प्रचंड घोषणाबाजी करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बँकेमध्ये घुसून मॅनेजरला मनसे स्टाईलने समज देण्यात आली। मनसे पदाधिकाऱ्याच्या भीतीने आयडीबीआय असेंब्ली रोड शाखा मॅनेजरने मागच्या दाराने धूम ठोकली। मात्र यावेळी उपस्थित असणाऱ्या असिस्टंट मॅनेजरला मनसे पदाधिकारी चांगलेच धारेवर धरून बँकेतील व्यवहाराच्या सर्व स्लिपा व फलक हे इंग्रजीत असल्याचे निदर्शनास आणून देऊन बँकेतील सर्व कागदपत्रे व स्लिपा फाडून टाकलीत। 7 दिवसांमध्ये सर्व व्यवहार मर्यादित करण्याचे लेखी अभिवचन आयडीबीआयच्या असिस्टंट मॅनेजरनी यावेळी दिली। तदनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत पुन्हा 7 दिवसांनी येण्याचा इशारा दिला। बचत खाते, चालू खाते यासाठी भरण्यात येणारी फॉर्म देखील मराठीतच हवेत। कर्ज प्रकारासाठी करण्यात येणारे सर्व करार देखील मराठीतूनच असणे सक्तीचे आहे। मात्र मराठी अशिक्षित लोकांना इंग्रजी भाषा न समजता आपण इंग्रजी भाषेतून जाचक अटी व नियमांवरती खातेदारांच्या सह्या घेऊन बँकेमार्फत खातेदाराची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी केला। राजसाहेबांच्या आदेशाने करण्यात आलेल्या आजच्या आंदोलनाची दखल घेऊन सर्व बँका व फायनान्स कंपनीने येत्या 7 दिवसात दैनंदिन व्यवहारासाठी वापरण्यात येणारी सर्व चलने, करार, फलक, ग्राहकांची संवादाची भोली भाषा ही मराठीतच असावी असा आग्रह धरून येणाऱ्या 7 दिवसात जर का उपरोक्त मागण्या मान्य नाही केल्या तर बँकेमध्ये घुसून मनसे स्टाईलने खळफटाक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला। या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा सचिव निलेश आचगावकर, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, तालुका अध्यक्ष अभिजित पाटील, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष माननीय अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, यतीन होरणे, राजन हुल्लोळी, सूरज कानुगडे, अरविंद कांबळे, सुनील तुपे, उत्तम वंदुरे, मोहसिन मुल्लानी, चंद्रकांत सुगते, रणजित वरेकर, संजय चौगले, विकी पहुजा, गणेश तेरवाडे, राहुल खाडे, राहुल पाटील, नवनाथ निकम, अमित बंगे, प्रवीण जाधव, गणेश लाखे, सागर साळुंखे, ऋषिकेश सुतार, नितेश गणेशाचार्य, विजय करसगार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।